गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यू विथ द केमिस्ट्री. केमिस्ट्रीमध्ये बेटा आता आपला आज थर्ड कन्सेप्ट माझा चालू होणार आहे. ठीक आहे, तो म्हणजे कुठला आहे बेटा? इन्सुलेटिंग मटेरियल्स. आधीच्या दोन व्हिडिओजमध्ये मी फर्स्ट कन्सेप्ट सेकंड कन्सेप्ट एक्सप्लेन केलेले आहेत. आता माझा थर्ड कन्सेप्ट चालू होतोय, तो म्हणजे कुठला आहे बेटा? इन्सुलेटिंग मटेरियल्स. इन्सुलेटिंग मटेरियल्सला आपण इन्सुलेटर्स असं पण म्हणतो. आता इन्सुलेटिंग मटेरियल्स काय असतात किंवा इन्सुलेटर्स काय असतात? ज्याच्यातून हीट किंवा इलेक्ट्रिसिटी पास होत नाही त्याला त्यांनी काय नाव दिले बेटा? इन्सुलेटर्स. किंवा इन्सुलेटिंग मटेरियल्स ज्याच्यातून हीट किंवा इलेक्ट्रिसिटी पास होत नाही त्यालाच त्यांनी काय नाव दिले बेटा? इन्सुलेटर्स और इन्सुलेटिंग मटेरियल. हा कन्सेप्ट आपला आधी पण झालेला आहे. ठीक आहे, आपण क्लासिफिकेशन ऑफ मटेरियल्समध्ये कंडक्टर, इन्सुलेटर, सेमी कंडक्टर त्याच्यामध्ये इन्सुलेटर्स कन्सेप्ट झालेला आहे बेटा हा. ठीक आहे, ओके. आता इथे इन्सुलेटिंग मटेरियल म्हणजे काय? ज्याच्यातून हीट आणि इलेक्ट्रिसिटी पास होत नाही. पास होत नाही म्हणजेच रिटार्ड केली जाते, म्हणजेच प्रिव्हेंट केली जाते बेटा. ते महत्वाचे शब्द आहेत, रिटार्ड किंवा प्रिव्हेंट. रिटार्ड शब्द आला तर मुलं घाबरून जातात. रिटार्ड म्हणजे काय? तर रिटार्ड म्हणजे काय बेटा? अलाउ केलं जात नाही. रिटार्ड म्हणजे काय? अलाउ केलं जात नाही. त्या कन्सेप्टला काय म्हणते बेटा? ज्याच्यातून हीट किंवा इलेक्ट्रिसिटी रिटार्ड केली जाते किंवा अलाउ केली जात नाही किंवा प्रिव्हेंट केली जाते पास होण्यापासून, त्याला त्यांनी काय नाव दिलं बेटा? इन्सुलेटिंग मटेरियल. ठीक आहे, इन्सुलेटिंग मटेरियल बद्दल अजून थोडं जनरल पॉईंट सांगायला गेला याचा थोडासा जनरल पॉईंट. लॉस हीट बेसिकली कशामुळे होते बेटा? लॉस हीट बेसिकली तीन फंड्यांमुळे होते: कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन. ठीक आहे, कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशनमुळे हीट लॉस झालेली असेल तर ती मला अवॉइड करता येते. कशाने? बाय युझिंग द थर्मल इन्सुलेटर मटेरियल. बाय युझिंग द थर्मल इन्सुलेटर मटेरियल. थर्मल या शब्दाची मिनिंग आहे हीट. इन्सुलेटर म्हणजे काय? ज्याच्यातून हीट पास होत नाही. हीट न पास होऊ देणारं मटेरियल मी यूज केलं तर कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन माझे अवॉइड केले जाऊ शकतात. ठीक आहे, मग हा असा फंडा कुठे कुठे यूज होतो? तो बॉयलर्समध्ये, ओव्हन्समध्ये. ठीक आहे, बॉयलर्समध्ये यूज होतो असा फंडा, ओव्हन्समध्ये यूज होतो. त्याच्यानंतर स्टीम कॅरिंग पाईप्समध्ये, ज्याच्यातून एकदम गरम वाफ कॅरी केली जाते बेटा, त्या पाईप्समध्ये यूज केला जातो. एक आपलं हाऊस अप्लायन्सेसमधला फंडा सांगायला गेला तर थर्मस. थर्मस आपण चहा टाकतो, चहा थर्मसमध्ये टाकतो. त्याच्यात पण काय होईल बेटा? तुमचा तो चहा गरम तर गरमच होईल, थंड होणार नाही. का? तर तो इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून काम करेल. इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून यूज होत असतो. नेक्स्ट, अजून त्याचे जनरल एक्झाम्पल इन्सुलेटर्सचे कुठले कुठले? वूड आहे, प्लॅस्टिक आहे, ग्लास आहे, त्याच्यात रबर आहे. हे त्याचे साधे एक्झाम्पल झाले जे की आपण आधी पण बघितलेले आहेत. नेक्स्ट, पुढचा मुद्दा बेटा आता कॅरेक्टरिस्टिक्स. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच काय? गुणधर्म. इन्सुलेटिंग मटेरियल्समध्ये काही विशिष्ट गुणधर्म लागतात. ते कुठले कुठले? तर त्याच्यामध्ये लो थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी पाहिजे. लो म्हणजे काय? कमी प्रमाणामध्ये हीट आणि इलेक्ट्रिसिटी त्याच्यातून पास झाली पाहिजे. लो डेन्सिटी पाहिजे, डेन्सिटी पण कमी पाहिजे. डेन्सिटी म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, मास आपण व्हॉल्यूम असतो. त्याच्यानंतर फायर प्रूफ पाहिजे. चीप म्हणजे स्वस्त. इट कॅन विथस्टँड म्हणजे काय? त्याला सहन झालं पाहिजे. शॉक आणि व्हायब्रेशन्स त्याला सहन झाले पाहिजे. वॉटरप्रूफ पाहिजे. ओडर नाही पाहिजे. ओडर म्हणजे वास, घाणेरडा वास त्याच्यामध्ये आला नाही पाहिजे. नेक्स्ट, मेकॅनिकली स्टेबल पाहिजे. मेकॅनिकली स्टेबल म्हणजे काय बेटा? की टेम्परेचर वाढलं तर त्याच्यावरती क्रॅक पडायला नको. मेकॅनिकली स्टेबल म्हणजेच काय? टेम्परेचर वाढवलं तर त्याच्यामध्ये क्रॅक्स पडायला नको. पुढचं, इट मस्ट बिअर द लोड. त्याला जास्तीत जास्त लोड सहन करता आला पाहिजे. आणि लो डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट पाहिजे. लो काय पाहिजे? डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट पाहिजे. कळलं? हे त्याचे काही वैशिष्ट्य आहेत. वैशिष्ट्य म्हणजेच काय? गुणधर्म म्हणजेच काय? कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे, पुन्हा एकदा कॅरेक्टरिस्टिक्स: लो थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, लो डेन्सिटी, वॉटरप्रूफ, चीप, फायरप्रूफ पाहिजे. इट मस्ट विथस्टँड द शॉक अँड व्हायब्रेशन. विथस्टँड म्हणजे काय? सहन झाले पाहिजे. ओडर म्हणजे काय? घाणेरडा वास नको यायला. मेकॅनिकल स्टेबल म्हणजे काय? त्याच्यामध्ये क्रॅक्स पडायला नको. टेम्परेचर वाढवला तर त्याच्यात इट मस्ट बिअर द लोड. लोड जास्तीत जास्त सहन झाला पाहिजे. आणि इट मस्ट हॅव लेस डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. लेस डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट त्याच्यामध्ये पाहिजे बेटा. नेक्स्ट, पुढचा आहे बेटा आता क्लासिफिकेशन ऑफ इन्सुलेटर. पुढचा कन्सेप्ट कुठला बेटा? क्लासिफिकेशन ऑफ इन्सुलेटर. इन्सुलेटर बेसिकली तीन टाइप्समध्ये क्लासिफाय होतात: सॉलिड इन्सुलेटर, लिक्विड इन्सुलेटर आणि गॅशियस इन्सुलेटर. सॉलिड इन्सुलेटरचं आपलं एक्झाम्पल वूड आणि पेपर आहे. लिक्विड इन्सुलेटरचं एक्झाम्पल मिनरल ऑइलचं एक्झाम्पल आहे. आणि गॅशियस इन्सुलेटरचं एक्झाम्पल CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड, ड्राय एअर आणि ऑक्सिजन. ठीक आहे, ऑक्सिजन, नायट्रोजन. ठीक आहे, गॅशियसचे. गॅशियस इन्सुलेटर पुन्हा माझं दोन भागात डिवाइड होतं बेटा. गॅशियस इन्सुलेटर पुन्हा दोन भागात डिवाइड होतो. कुठलं? ऑर्गॅनिक इन्सुलेटर आणि इनऑर्गॅनिक इन्सुलेटर. ऑर्गॅनिक इन्सुलेटर काय असतात? असं इन्सुलेटर जे की जास्त टेम्परेचरवरती काम करेल. सॉरी, ऑर्गॅनिकमध्ये असं इन्सुलेटर जे की कमी टेम्परेचरवरती काम करेल. ऑर्गॅनिकमध्ये कळेल असं इन्सुलेटर जे की कमी टेम्परेचरला काम करेल. कमी टेम्परेचर मग किती बेटा?
150 डिग्री सेल्सिअस पेक्षा त्याचं टेम्परेचर कमी पाहिजे. ठीक आहे, असं इन्सुलेटर जे की काम करताना त्याचं टेम्परेचर 150 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी पाहिजे. इनऑर्गॅनिक इन्सुलेटर असं इन्सुलेटर असतं जे की जास्त टेम्परेचरवरती पण काम करेल. जास्त टेम्परेचर किती टेम्परेचर बेटा? 150 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त. 150 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी टेम्परेचर असेल तर ऑर्गॅनिक इन्सुलेटर असतं. 150 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त वरती काम केलं तर तो इनऑर्गॅनिक इन्सुलेटर असतो. तर तो काय असतो बेटा? इनऑर्गॅनिक इन्सुलेटर. ऑर्गॅनिक इन्सुलेटरचे एक्झाम्पल पेपर, चारकोल, रबर, वूड, वूल, सिल्क, सॉडस्ट, चोक पावडर एक्सेट्रा. त्याच्यानंतर इनऑर्गॅनिकचे दोन महत्वाचे एक्झाम्पल आहे ग्लास वूल आणि थर्माकोल. दोन अतिशय महत्वाचे एक्झाम्पल आहे ते म्हणजे ग्लास वूल आणि थर्माकोल. ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचे. आता पुढच्या याच्यामध्ये लगेच मी म्हणजे हे पुसून झाल्याच्यानंतर पुढे लगेच मी आता ग्लास वूल बद्दल बोलेल आणि त्याच्यानंतर थर्माकोल बद्दल बोलेल. पहिले ग्लास वूल बद्दल मग थर्माकोल बद्दल. अजून सिलिका आणि ग्लास फायबर पण त्याचे एक्झाम्पल आहेत, पण हे दोन आपल्याला डिटेलमध्ये आहेत. कुठले कुठले बेटा? ग्लास वूल आणि थर्माकोल. डिटेलमध्ये कुठले कुठले बेटा? ग्लास वूल आणि थर्माकोल. ओके बच्चा लोक. ओके, आता आपण ना बेटा ग्लास वूल बद्दल बघू. कशाबद्दल बघायचं? ग्लास वूल. ग्लास वूल काय? तर ग्लास वूल बेटा हे फायबर्स वूल लाईक मटेरियल आहे. फायबर्स म्हणजे काय? फायबर सारखं आहे. ठीक आहे, फायबर्स म्हणजे काय? फायबर सारखं आहे. वूल लाईक मटेरियल, फायबर्स वूल लाईक मटेरियल. वूल म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, विच कन्सिस्ट ऑफ फाईन एलिमेंट्स ऑफ ग्लास. ज्याच्यामध्ये ना बेटा एकदम छोटे 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 ग्लास असतात. खूपच छोटे छोटे तुकडे असतात. कशाचे बेटा? ग्लासचे. जे फायबर्स, फायबर सारखं मटेरियल आहे. वूल लाईक स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, ज्याच्यामध्ये एकदम छोटे 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 ग्लास असतात. त्याला काय नाव दिले बेटा? ग्लास वूल. ग्लास आहे पण वूल पण आहे. ग्लास आहे आणि वूल पण आहे म्हणजे फायबर्स वूल लाईक मटेरियल आहे ज्याच्यामध्ये छोटे छोटे फाईन एलिमेंट्स ऑफ ग्लास पण आहेत. ठीक आहे, आता याचं प्रिपरेशन कसं केलं जातं? तर ग्लास वूल बेटा मॅन्युफॅक्चर होण्यासाठी ना बेटा सगळ्यात पहिले दे आर मॅन्युफॅक्चर्ड बाय फोर्सिंग मोल्टन मास ऑफ अल्कली फ्री. मोल्टन मास कोणाचा बेटा? ग्लासचा. मोल्टन म्हणजे घट्ट. घट्ट बेटा कोणाचा? ग्लासचा. अल्कली फ्री, अल्कली फ्री म्हणजे त्याच्यामध्ये सॉल्ट नसतं. अल्कली फ्री या शब्दाचं मिनिंग काय बेटा? ज्याच्यामध्ये सॉल्ट नसतं. मोल्टन म्हणजे घट्ट. घट्ट ग्लासचा असं मटेरियल घेतलं जातं. ग्लास घेतलं एकदम घट्ट म्हणजे जेव्हा आपण ग्लासला हिट करतो तेव्हा तुम्हाला घट्ट स्वरूपात भेटतो बेटा. तेव्हा तुम्हाला घट्ट स्वरूपामध्ये भेटतो. घट्ट ग्लास घेतला जातो त्याला त्याच्यानंतर अल्कली फ्री मधून त्याला पास केलं जातं. अल्कली फ्री म्हणजे काय? ज्याच्यामध्ये सॉल्ट अजिबात नसेल. कशातून पास केलं जातं? सीव्ह होल्स मधून पास केलं जातं. कशातून पास केलं जातं? सीव्ह होल्स. सीव्ह होल्स म्हणजे एकदम छोटे छोटे होल्स ज्याचा की ॲव्हरेज डायमीटर किती बेटा? 0.0005 सेंटीमीटर. ठीक आहे, ज्याचा ॲव्हरेज डायमीटर किती बेटा? 0.0005 सेंटीमीटर. पुन्हा एकदा ग्लास वूल मॅन्युफॅक्चरिंगची प्रोसेस. ग्लास वूल इज मॅन्युफॅक्चर्ड बाय फोर्सिंग द ग्लास इन द फॉर्म ऑफ मोल्टन मास. मोल्टन म्हणजे घट्ट स्वरूपातला ग्लास मी पास करतो अल्कली फ्री मधून आणि मग त्याला छोट्या होल्स मधून पास करतो ज्याची डायमीटर पण फिक्स आहे. ज्याची डायमीटर किती? 0.0005 सेंटीमीटर. ठीक आहे, तीन महत्वाचे मुद्दे. आधी ग्लासला घेतलं जातं, घट्ट केलं जातं, त्याच्यानंतर अल्कली फ्री त्याला केलं जातं. अल्कली फ्री मध्ये ज्यातून सॉल्ट बाहेर फेकला जातो आणि मग त्याला पास केलं जातं सीव्ह होल्स मधून. त्या सीव्ह होल्सची डायमीटर पण फिक्स आहे. किती असतं बेटा? 0.005 सेंटीमीटर. ठीक आहे, मग ही प्रोसेस झाल्याच्या नंतर त्याला मी रोलिंग ड्रम मधून पास करतो. रिव्हॉल्विंग ड्रम असतो त्या ड्रम मधून पास करतो. त्याच्यानंतर गोल 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 फायबरचा मटेरियल मला भेटतं. कुठल्या फॉर्म मध्ये बेटा? गोल गोल गोल. दॅट इज थ्रोन ओव्हर द रिव्हॉल्विंग ड्रम. सगळ्यात शेवटी त्याला रिव्हॉल्विंग ड्रम मधून थ्रो केलं जातं म्हणजे थ्रो केलं जातं म्हणजे त्याच्यातून पास केलं जातं. रिव्हॉल्विंग ड्रम मधून थ्रो केलं जातं याचा अर्थ बेटा रिव्हॉल्विंग ड्रम मधून पास केलं जातं. मग आता पूर्ण मॅन्युफॅक्चरिंगची प्रोसेस पुन्हा एकदा सांगतो. सगळ्यात पहिले ग्लास वूलला मॅन्युफॅक्चर करण्यासाठी मी ग्लास घेतो, त्याला घट्ट करतो म्हणजेच मोल्टन करतो, अल्कली फ्री करतो म्हणजे सॉल्ट त्याच्यातून काढून टाकतो, मग सीव्ह होल्स मधून पास करतो. सीव्ह होल्सची ज्याची डायमीटर पण फिक्स आहे किती आहे बेटा? 0.0005 सेंटीमीटर. झालं, पास झालं. मग त्याच्यानंतर त्याला मी रिव्हॉल्विंग ड्रम मधून पास करतो आणि फायनली त्याला रिव्हॉल्विंग ड्रम मधून त्याला मी पास केलं जातं. हे झालं ग्लास वूल बद्दलची डेफिनेशन आणि त्याचं प्रिपरेशन. पुढचं बेटा आता त्याच्या प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म. गुणधर्म बऱ्यापैकी जे इन्सुलेटरचे असतील तेच असतील. काय? इन्सुलेटरचाच हा टाईप आहे. इन्सुलेटरचाच हा टाईप आहे म्हणून जे इन्सुलेटरचे गुणधर्म असतील ते त्याचे पण असतील. कुठले कुठले? त्याचे ॲव्हरेज डायमीटर किती असते बेटा? 0.0005 सेंटीमीटर. डेन्सिटी लो.
इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी लो, थर्मल कंडक्टिव्हिटी पण लो, फायर प्रूफ पण असेल, रेजिस्टन्स म्हणजे ऑब्स्ट्रॅकल, रेजिस्टन्स म्हणजे पास नाही होऊ देणार. कोणाला पास नाही होऊ देणार? ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर तिथे अजिबात नाही होणार, किंवा केमिकलची ऍक्शन त्याच्यावरती अजिबात नाही होणार. रेजिस्टन्स रेजिस्ट करतो म्हणजे अवॉइड करतो. कशापासून बेटा? ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर होऊ देत नाही, केमिकल ऍक्शन होऊ देत नाही. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टेन्साईल स्ट्रेंथ हाय असते. टेन्साईल स्ट्रेंथ बेटा एवढी हाय असते की जो स्टील असतो स्टीलपेक्षा 8 पटीने जास्त याच्यामध्ये टेन्साईल स्ट्रेंथ असते बेटा. स्टीलपेक्षा 8 पटीने जास्त याच्यामध्ये टेन्साईल स्ट्रेंथ असते. ठीक आहे, हे काय झाले त्याचे प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीज म्हणजेच कॅरेक्टर्स म्हणा किंवा गुणधर्म म्हणा. नेक्स्ट ऍप्लिकेशन्स. कुठे कुठे वापरतात? ओव्हन्स, मोटर्स, रेफ्रिजरेटर्स, एअर फिल्टर्स, इलेक्ट्रिकल इन्सुलेशन फॉर साऊंड प्रूफिंग. साऊंड प्रूफिंग मध्ये पण बेटा हे यूज केलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं मॅन्युफॅक्चरिंग ऑफ फायबर ग्लास. साऊंड प्रूफिंग कुठे बेटा? आता व्हिडिओ जॉकी जे असतात जिथे बसतात ती साऊंड प्रूफ खोली असते बेटा. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून कुठले क्लासरूम, जर मोठे मोठे आपण क्लासरूम्स बघतो तिथे तुम्हाला काय साऊंड प्रूफ केलं जातं, म्हणजे आतमधला आवाज बाहेर जायला नको किंवा बाहेरचा आवाज पण आतमध्ये यायला नको. किंवा मोठे मोठे सेमिनार हॉल असतात, नाट्यगृह असतात, ते बेटा साऊंड प्रूफ केलेले असतात. साऊंड प्रूफ म्हणजे काय? आतमधला आवाज बाहेर नको जायला, बाहेरचा आवाज आतमध्ये नको यायला, फक्त आतमध्येच व्हायला पाहिजे. ठीक आहे, ओके. हे काय झाले त्याचे ऍप्लिकेशन्स. हे काय झाले बच्चे लोक त्याचे ऍप्लिकेशन्स. पुन्हा एकदा शॉर्टकटमध्ये, ग्लास फुल आहे फायबर्स लाईक मटेरियल आहे. ठीक आहे, ज्याच्यामध्ये 5 एलिमेंट्स ऑफ ग्लास जे की एंडलेसली अरेंज केलेले असतात. प्रिपरेशन. ग्लास फुल मॅन्युफॅक्चर करण्यासाठी मी सगळ्यात पहिले ग्लास घेतो, त्याला मोल्टन फॉर्ममध्ये घेतो. मोल्टन म्हणजे घट्ट, मग त्याला अल्कली फ्री करतो म्हणजे सॉल्ट त्याच्यातून काढून टाकतो, आणि मग त्याला सी होल्स म्हणून पास करतो. सी होल्स ज्याची डायमीटर फिक्स आहे. सी होल्स म्हणजे छोटे छोटे होल्स आहेत ज्याची डायमीटर किती? 0.0005 सेंटीमीटरची डायमीटर आहे. ठीक आहे, आणि मग सगळ्यात शेवटी त्याला रिव्हॉल्विंग टर्म मधून पास केलं जातं. प्रॉपर्टीज बघितल्या. ॲव्हरेज डायमीटर 0.0005 सेंटीमीटर, डेन्सिटी लो, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी लो, थर्मल कंडक्टिव्हिटी लो, फायर प्रूफ पाहिजे. रेजिस्टन्स कशापासून बेटा? ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर आणि ॲक्शन ऑफ केमिकल्स याच्यावरती व्हायला नको, आणि हाय टेन्साईल स्ट्रेंथ त्याच्यामध्ये पाहिजे. ॲप्लिकेशन्स बद्दल बोलायला गेलं तर ओव्हन्स, मोटर्स, रेफ्रिजरेटर्स, एअर फिल्टर्स, इलेक्ट्रिकल इन्सुलेशन फॉर साऊंड प्रूफिंग, आणि अजून एक मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द फायबर ग्लास. आणि अजून एक कुठलं बेटा? मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द फायबर ग्लास. ग्लास फुल झालं. आता पुढचं आपल्याला थर्माकोल बघायचं आहे. ग्लास फुल झाला, आता पुढचं आपल्याला काय बघायचं बेटा? थर्माकोल. ओके. आता बेटा एक पुढचा छोटासा कन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे, तो म्हणजे आहे थर्माकोल. थर्माकोल बेसिकली ना बेटा हा एक फोम्ड प्लॅस्टिक आहे. आता फोम्ड या शब्दाचं मिनिंग काय? फोम काय असतो बेटा? आपण सपोज शॅम्पू घेतला, तो पाण्यामध्ये मिक्स केला तर त्याचे बबल्स येतात बेटा. किंवा सोप घेतला, सोप जर हातावरती रगडला तर पण त्याचे बबल्स वगैरे येतात. फेस होतो, आपण त्याला मराठीमध्ये फेस आला फेस म्हणतो आपण. तो जो फेस म्हणजे तो काय बेटा येतो? तो जो फेस आहे त्याला त्यांनी फोम असं नाव दिले. काय नाव दिलंय? फोम. पण हा फोम जेव्हा प्लॅस्टिकचा यूज केला जातो, हा जो फोम आहे जेव्हा तो प्लॅस्टिकचा यूज केला जातो तेव्हा त्याला काय म्हणतात बेटा? थर्माकोल. जेव्हा तो फोम प्लॅस्टिकचा यूज केला जातो तेव्हा त्याला काय म्हणतोय? थर्माकोल. हा ऑप्टेन कसा होतो? बाय ब्लोविंग द एअर. थ्रू द मोल्टन पॉलिस्टरीन. पॉलिस्टरीन हे एक मटेरियल आहे, त्यामधून जेव्हा मी एअर पास केली, म्हणजे प्लॅस्टिकमध्ये जेव्हा मी मोल्टन पॉलिस्टरीन टाकतो आणि त्याच्यामध्ये मी एअर पास करतो तेव्हा मला थर्माकोल भेटतं. प्लॅस्टिकमध्ये पॉलिस्टरीन ॲड केल्यावरती जेव्हा मी त्याच्यामध्ये एअर पास केली तेव्हा मला काय भेटतं बेटा? थर्माकोल भेटत असतो. थर्माकोल आपण बघितलाय, सगळ्यांनीच बघितलंय. थर्माकोल कुठे वापरतात बेटा? आपण बेसिकली डेकोरेशन पर्पजसाठी यूज केला जातो. ॲप्लिकेशन्समध्ये पण डेकोरेशन पर्पजसाठी, किंवा आपण कुठल्याही मोठी वस्तू, टी व्ही आणला, रेफ्रिजरेटर आणलं तर त्याच्या आजूबाजूला आपण थर्माकोल लावतो. थर्माकोल. हे मी ॲप्लिकेशन्सबद्दल थोडंसं बोलतोय, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की थर्माकोल कुठे कुठे यूज केला जातो. डेकोरेटिव्ह गणपतीचं डेकोरेशन म्हटलं की आपण थर्माकोल यूज करतो बेटा. त्याच्यानंतर मग कुठलंही आपण प्रोटेक्शन करायचं असेल, इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटचं प्रोटेक्शन करायचं असेल तरी आपण थर्माकोल यूज करतो. टी व्हीला आणलं आपण तर आजूबाजूला थर्माकोल असेल. रेफ्रिजरेटर घेतलं तर पण आजूबाजूला थर्माकोल असेल बेटा. ठीक आहे, बरं. हे झालं माझं थोडंसं बोलणं कशाबद्दल बेटा? थर्माकोलबद्दल. पुन्हा मग सांगतो थर्माकोल म्हणजे काय? हा एक फोम प्लॅस्टिक आहे जो की ऑप्टेन केला जातो बाय पासिंग द एअर थ्रू द कशातून बेटा? मोल्टन पॉलिस्टरीन. मोल्टन म्हणजे पुन्हा घट्ट पॉलिस्टरीन मधून. थर्माकोल बेटा बेसिकली स्पॉन्जी म्हणजे काय? स्पंजी पोल असेल, त्याच्यामध्ये छोटे छोटे पोल्स आहेत बेटा. ठीक आहे, पोल्स फोम लाईक स्ट्रक्चर. त्याच्यानंतर पुढचे त्याचे प्रॉपर्टीज.
प्रॉपर्टीज जे की इकडे बघितलं, स्पॉन्जी फोम लाईक स्ट्रक्चर आहे, लाईट आहे बट स्ट्रॉंग आहे. लाईट आहे बट स्ट्रॉंग आहे. लाईट आहे बट स्ट्रॉंग आहे म्हणजे काय, त्याला जर जाड असा फोम घेतला बेटा आपण, तो वजनाने हलका आहे पण तोडायला अवघड जाईल. वजनाने हलका आहे पण तो जाड जर असा फोम घेतला तो काय बेटा बऱ्यापैकी स्ट्रॉंग असतो. तो जर आपण त्याला मुद्दामून तोडलं नाही तर तुटत नाही बेटा तो. नेक्स्ट, त्याची डेन्सिटी कमी आहे, तो एक चांगला गुणधर्म आहे. शॉक प्रूफ आहे, म्हणून इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्समध्ये आपण त्याला यूज करतो. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्ह त्याची कमी आहे. त्याच्यानंतर टेन्साईल स्ट्रेंथ, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ किंवा शिअर स्ट्रेंथ त्याची जास्त आहे. आणि आपण थर्माकोलला 55 डिग्री सेल्सिअस पर्यंत सहज वापरू शकतो. आपण थर्माकोलला 55 डिग्री सेल्सिअस पर्यंत सहज वापरू शकतो बेटा. हे त्याच्या प्रॉपर्टीज झाल्या, म्हणजे गुणधर्म. ऍप्लिकेशन्स आत्ताच सांगितलं बेटा. हीट इन्सुलेटर्स इन रेफ्रिजरेटर्स अँड एसीज, टीव्ही म्हणा किंवा रेफ्रिजरेटर म्हणा किंवा एसी म्हणा, आणि त्यांना आपण त्याला काय टाकतो बेटा, थर्माकोल टाकतो. आयडियल फॉर पॅकेजिंग मटेरियल. पॅकेजिंग मटेरियल तेच आता जे वरती सांगितलं, लाईट आणि शॉकप्रूफ आहे. लाईट आणि शॉकप्रूफ असल्यामुळे तो आयडियल फॉर पॅकेजिंग मटेरियल आहे. डेकोरेटिव्ह पर्पजेससाठी पण वापरतो. एक नवीन त्याचं ॲप्लिकेशन आहे, प्रोटेक्टिंग स्क्रीन इन रडार्स. रडारच्या प्रोटेक्टिंग स्क्रीनमध्ये आपण थर्माकोल यूज केलेला असतो. रडारच्या प्रोटेक्टिंग स्क्रीनमध्ये आपण थर्माकोल यूज केलेला असतो. हे झालं माझं सगळ्याच्या सगळं. कोणाबद्दल बोललं बेटा, थर्माकोलबद्दल. हे सगळ्याच्या सगळं कोणाबद्दल बोललं झालं, थर्माकोल. आज मी चालू करताना इन्सुलेटिंग मटेरियलबद्दल बोललो, त्याच्यानंतर ग्लास वूलबद्दल झालं, आणि अजून एक महत्त्वाचा थर्माकोलबद्दल झालं. 3 कन्सेप्ट महत्त्वाचे झाले बेटा आपले आज. ठीक आहे, ओके बच्चो. इन्सुलेटरचा कन्सेप्ट इथे संपलाय. उद्या माझा नवीन कन्सेप्ट चालू आहे, तो म्हणजे पॉलिमर्स म्हणजे प्लॅस्टिक. पॉलिमर म्हणजे काय बेटा, प्लॅस्टिक बद्दल आपण उद्याच्या सेशनमध्ये बघू. ओके बच्चो, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू, गुड डे.